ज्या प्रकारे आपण पाहतोय भाजपच्या एकूण नेत्यांकडून काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ला होतो। अगोदर बीड आणि परभणी सारख्या घटना राज्यात घडतात आणि अशा प्रकारचे हल्ले होतात, कसं पाहतात? नाही, या लोककल्याणकारी राज्य व्यवस्था असणं हे पॉलिटिकल थिअरीचा एक भाग आहे। वेलफेअर स्टेटच्या जागी पोलीस स्टेट येणं हे कोणाच्याच हिताचं नाही। आणि झुंडशाहीला जेव्हा राज्य मान्यता मिळते तेव्हा यू आर निअरिंग अ पोलीस स्टेट। कारण पोलिसी वापराशिवाय होऊच शकत नाही सगळं। तर पोलिसांचा वापर इतक्या सुनियोजित पद्धतीने करणं आणि इतक्या सुनियोजितपणाने कार्यालयावर हमला करणं हे नवीन निवडून आलेल्या सरकारला शोभत नाही। सातत्याने कुठेतरी काँग्रेसला आता टार्गेट केलं जात आहे का? कारण ज्या प्रकारे अगोदर असं समजलं जातं स्वातंत्र्याचा लढा लढलेली काँग्रेस आहे ही। माणसं नवीन असतील, विचार तर तेच आहेत ना। कुठेतरी हिंदुत्व सारख्या प्रकारे केलं जात आहे आणि आंबेडकरी चळवळ असेल त्या सुद्धा संपवल्याचा आरोप तुम्ही केला होता। परभणीमध्ये सुद्धा तशाच प्रकारची घटना घडली होती। यांच्यातला मनुवादाचा सर्वात मोठा अडसर काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत। ह्याच महिन्यामध्ये महाडला 1927 मध्ये कोणी चालवलेली मनुस्मृती आणि मनुस्मृती पुस्तकात आणण्याचं प्लॅनिंग कोणाचं होतं? याच सरकारचं होतं ना। ज्या प्रकारे मॅग्नेट पूर्णपणे त्यांच्या बाजूने आणि अशा पद्धतीमध्ये जी भीती तुम्हाला असंच असतं। मी नेहमी जे बोलतो ते कालांतराने खरं ठरत असतं। अशी पाशवी जेव्हा बहुमत मिळतं तेव्हा ते विष ठरायला लागतं आणि ते विष पचवण्याची ताकद माणसामध्ये असावी। यश आणि पराभव या दोन्ही गोष्टी धोकादायक असतात, त्या पचवायच्या असतात। शेवटचा प्रश्न, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा ज्या प्रकारे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चालणारी आहे, मात्र दुसरीकडे सावरकरांच्या बाजूने चालणारे हिंदुत्व असेल, महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा असं सुद्धा सांगितलं जातं। मात्र आता अशा पद्धतीमध्ये कुठेतरी संविधानावरून असेल, सकाळी ज्या प्रकारे तुम्ही आंदोलन केलं आंबेडकरांचा मुद्दा असेल आणि आता काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ला। आंबेडकरांविषयी मनातनं कधीच प्रेम नसलेली व्यवस्था आहे आजची जी सत्ताधारी व्यवस्था आहे। आंबेडकरांच्या संविधानावरती टीका पहिल्यांदा कोणी केली या भारतामध्ये? कोणी केली? ऑर्गनायझर मध्ये काय लिहून आणलं तुम्ही? असं आहे की हा इतिहास नवीन पिढीला कदाचित माहित नसेल, पण जे इतिहास वाचतात त्यांच्यापासून या गोष्टी लपलेल्या नाही आहेत। 1950 मध्ये तुम्ही तिरंग्याविरुद्ध बोललात, तुम्ही संविधानाविरुद्ध बोललात। संविधानाचा निर्माता कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि जेव्हा तुम्ही काँग्रेस आणि हा इतिहास नवीन पिढीला कदाचित माहित नसेल, पण जे इतिहास वाचतात त्यांच्यापासून या गोष्टी लपलेल्या नाही आहेत। 1950 मध्ये तुम्ही तिरंग्याविरुद्ध बोललात, तुम्ही संविधानाविरुद्ध बोललात। संविधानाचा निर्माता कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि जेव्हा तुम्ही काँग्रेस आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारा म्हणजे त्यांच्या मतभेदांविषयी बोलता तेव्हा तुमच्या हे लक्षात कसं येत नाही की ड्राफ्टिंग कमिटीची निर्मिती ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधनं झाली, म्हणजे संविधान सभेतनं झाली। त्या संविधान सभेवरती वर्चस्व कोणाचं होतं? कुठल्या पक्षाचं वर्चस्व होतं? काँग्रेसचं होतं ना। त्याच काँग्रेसच्या वर्चस्व असलेल्या संविधान सभेमधनं ज्याला ड्राफ्टिंग म्हणजे संविधान लिहिण्याचं जे काम होतं, ड्राफ्टिंग ज्याला करायचं होतं, त्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष कोण झाले? डॉक्टर भीमराव आंबेडकर ना। नेहरूंचा आणि गांधींचा फार मोठा हे होता की ज्याला शोषण समजलंय, ज्याने शोषण व्यवस्था बघितली आहे, असे भारतातला एकमेव माणूस आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर। त्यांना द्या। आणि त्या माणसाने एकट्याने संविधान लिहिलं, एकट्याने। आणि हे जगातलं पहिलं हस्तलिखित संविधान आहे। इतिहास विसरायचा लावायचा, लोकांना इतिहास कळूच द्यायचा नाही। आणि इतिहास विसरला की सगळं विसरलो आपण। या सगळ्या घटनेबाबत आता चौकशीची आधीच तुम्ही सांगणार? चौकशीची अपेक्षा करतो। फॅसिस्ट सरकार ना ही समजायला फार वेळ जाईल। जेव्हा हिटलर आला ना जर्मनीमध्ये आणि सत्ता ताब्यात घेतली तेव्हा तो लोकशाहीच्या माध्यमातून झालेला। आणि तेव्हा असं लोकांना भासवायचं हिटलर की मीच तुमचं तारणहार आहे, बाकी जर्मनी संपून टाकली आहे। व्यवस्थेला असतो हा इशारा।